नाशिक शहर पूर्वपदावर येत असून शहरात आता तणावपूर्ण शांतता आहे। काल झालेल्या दंगली प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल झालेले आहेत। दंगलीस कारणीभूत असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आलेली आहे। 15 ते 16 दंगलखोरांना रात्री अटक करण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी दगडफेक झालेली होती त्या म्हसरूळ टेक परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय म्हसरूळ टेक परिसरातून आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिक शहरात काल घडलेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर आज शहरात तणावपूर्ण शांतता बघायला मिळते। आता मी म्हसरूळ टेक परिसरामध्ये आहे। या ठिकाणी जर बघितलं तर याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही दगडफेक झालेली होती। अक्षरशः दगडांचा खच या ठिकाणी पडलेला होता आणि या सगळ्या परिस्थितीवर पोलिसांनी मात्र नियंत्रण मिळवलेलं होतं। पोलीस प्रशासनाचे अधिकारी यामध्ये मोठ्या प्रमाणात जखमी देखील झाले होते। मात्र आज शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे आणि शहर जे आहे ते सुरळीत चालू झालेले आहे। पोलिसांनी ठिकठिकाणी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी तणावाची परिस्थिती आहे अशा ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे। त्याचप्रमाणे शहरात रूट मार्च देखील काढलेला आहे आणि काल घडलेल्या दंगलीनंतर खरं तर भद्रकाली पोलिसांनी ठाण्यामध्ये आता 4 ते 5 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तसेच 15 ते 16 दंगलखोरांना ताब्यात देखील घेण्यात आलेले। एकूणच शहरातील परिस्थिती आता निवळली जरी असली तरी शहरात मात्र तणावपूर्ण जी शांतता आहे ती बघायला मिळते। परिसरातील सीसीटीव्हीची देखील तपासणी जी आहे ते पोलीस प्रशासनाकडून केली जाते। एकूणच शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं बघायला मिळते। तर नागरिकांमध्ये देखील आता शांततेचं वातावरण हे पसरलेले आहे। एकूणच नाशिक शहर आता हे पूर्वपदावर येताना दिसून येते। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।